कुठली संधी सध्या उद्योजक मिस करतायत, कारण ते एकाच दृष्टीने फोकस करतायत आणि दुसरीकडे त्यांचं लक्षच नाही. पण दुसरीकडे जर त्यांनी लक्ष घेतलं तर त्यांची प्रगती जास्त फास्ट होईल. असा कुठला ब्लाइंड स्पॉट सध्याच्या बिझनेस सिनारिओमध्ये उद्योजक मिस करतात? कोलॅबरेशन. सगळ्यात वेगाने जर तुम्हाला वाढायचं असलं ना तर तुम्हाला कोलॅबरेट करणं गरजेचं आहे. आणि ते कोलॅबरेशन करण्यासाठी तुम्हाला ती गोष्ट समजली पाहिजे की मी कोणाबरोबर कोलॅबरेट केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तर कोलॅबरेशनच्या ऑपॉर्च्युनिटीजने तुमच्या कंपनीची वेग वाढते आणि तुमची जी कोलॅबरेटिव्ह केपेबिलिटी आहे ती अगोदर तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. तर ॲज अ लीडर, ॲज अ बिझनेस ओनर, आपण कुठल्या फोकस कुठे करायला हवा ज्याच्यामुळे हा ब्लाइंड स्पॉट आपला निघून जाईल आणि आपलं वेल्थ क्रिएशनवर फोकस वाढेल? एकदम जबरदस्त ब्लाइंड स्पॉट आहे हा. आणि ह्या ब्लाइंड स्पॉटला समजणं फार गरजेचं आहे की आपण जेव्हा बिझनेस करतो तेव्हा कायदेशीर आणि पद्धतशीर जर एक अमुक पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट आपण डायव्हर्सिफाय करत गेलो तर इट विल बी एन एक्सलंट ऑपॉर्च्युनिटी. आणि डायव्हर्सिफाय करणं म्हणजे दुसऱ्यांच्या बिझनेसमध्ये पैसे लावणं किंवा स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावणं किंवा सोनं घेणं फक्त तेवढंच नव्हे. व्यवसाय करताना आपण पूर्णपणे व्यवसायात असतोच, पण बाकीच्या संधीकडे कसं लक्ष द्यायचं? अनेक असे उद्योजक असतात ना, दे वर्क इन द बिझनेस, दे आर नॉट वर्किंग ऑन द बिझनेस. आणि तिथे सगळा घोळ होतो. जर तुम्ही इन द बिझनेस काम करायला लागलात ना देन यू आर नॉट अन एम्प्लॉयर, यू आर अन एम्प्लॉई ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि तो प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपल्याला हा फरक समजणं गरजेचं आहे की समजा माझ्याकडे 10 लोकांची टीम आहे तर मला हे समजायचं गरजेचं आहे की हे 10 लोक माझ्यासाठी काम करतायत का मी या 10 लोकांसाठी काम करतोय, हे समजणं फार गरजेचं आहे. उद्योग यश या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपण प्रत्येक वेळी एक असा विषय घेतो जो उद्योजकांच्या जवळच असतो. आणि आज आपल्यावर आहेत ॲग्नेलो राजेश अथाडे सर, जे आपल्याला एका विशिष्ट अशा इंटरेस्टिंग विषयावर आज मार्गदर्शन करणार आहेत. आपण आज चर्चा करतोय लीडरशिप रोल इन बिझनेस. आणि लीडरशिपमध्ये बरेच ब्लाइंड स्पॉट असतात. ब्लाइंड स्पॉट म्हणजे अशा गोष्टी ज्या प्रत्येक उद्योजकाला स्वतःबद्दल दिसत नाहीत किंवा स्वतःच्या ऑर्गनायझेशनमध्ये दिसत नाहीत. आणि ब्लाइंड स्पॉटमुळे बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज मिस होतात. तर व्यवसाय करताना उद्योजक पूर्ण लक्ष त्या व्यवसायामध्ये दिलेलं असतो, पण आजूबाजूला काय होतं ना ते ब्लाइंड स्पॉट्स क्रिएट होतात. म्हणजे अशा गोष्टी, अशा संधी ज्या आपल्याला दिसत नाहीत. तर व्यवसाय करताना आपण पूर्णपणे व्यवसायात असतोच, पण बाकीच्या संधीकडे कसं लक्ष द्यायचं? अनेक असे उद्योजक असतात ना, दे वर्क इन द बिझनेस, दे आर नॉट वर्किंग ऑन द बिझनेस. आणि तिथे सगळा घोळ होतो. जर तुम्ही इन द बिझनेस काम करायला लागलात ना देन यू आर नॉट अन एम्प्लॉयर, यू आर अन एम्प्लॉई ऑफ द ऑर्गनायझेशन. आणि तो प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपल्याला हा फरक समजणं गरजेचं आहे की समजा माझ्याकडे 10 लोकांची टीम आहे तर मला हे समजायचं गरजेचं आहे की हे 10 लोक माझ्यासाठी काम करतायत का मी या 10 लोकांसाठी काम करतो, हे समजणं फार गरजेचं आहे. तर वेन यू आर वर्किंग इन द बिझनेस ना तेव्हा तो घोळ होतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे असतो माहिती आहे एंटरप्रेन्योरचा? त्याला असं वाटतं की सगळं काय तोच करू शकतो, सगळ्यात उत्तम काम तोच करू शकतो आणि तोच सगळ्यात प्रोडक्टिव्ह माणूस आहे. तर तो जर सगळ्यात प्रोडक्टिव्ह माणूस असला ना तर त्याची जी टीम असते ते त्याला व्यवस्थित वापरून घेतात की आम्ही नाही करू शकत ना, सर करतील, हे पण सर करतील, ते पण सर करतील. तर त्याच्यामुळे जो लीडर आहे, जो एंटरप्रेन्योर, जो त्या संस्थेचा लीडर आहे, तो त्याच्या ऑपरेशनल केपेबिलिटीजमध्ये गुंतून असतो आणि तिथे त्याला मग शिकता येत नाही. तो तोंड देखील वर नाही करू शकत. म्हणजे कंप्लायन्सचा इश्यू आला तर एंटरप्रेन्योर, वेंडरचा इश्यू आला तर एंटरप्रेन्योर, कस्टमरचा इश्यू आला तर एंटरप्रेन्योर. तर त्याच्यामुळे त्याला काही डोकावता येत नाही बाहेर. वेन यू वर्क ऑन द बिझनेस म्हणजे यू शुड नॉट बी द हॉर्स, यू शुड बी द जॉकी. जॉकी कोण असतो? जो त्या घोड्याला पळवतोय. पण बरेच लोक जे बिझनेसमध्ये स्वतः गुंतून असतात ना ते घोडे आहेत त्या बिझनेसमधले. आणि जॉकी प्रत्येक एम्प्लॉई आहे, तो त्याच्या डोक्यावर बसून त्याला चालवतोय एंटरप्रेन्योरला. तर हे नाही केलं पाहिजे. आणि हे कधी समजतं आपल्याला? इंट्रोस्पेक्शनच्या मार्फत. ॲज अ बिझनेसमॅन, ॲज अ लीडर, जेव्हा तुम्ही लीड करता ना, लोकांना कसं लीड करता तो नंतरचा भाग झाला. तुमची सुरुवात झाली पाहिजे हाऊ डू यू लीड युअर सेल्फ. तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये लीडरशिप जेव्हा करता तेव्हा तुम्ही स्वतःला कसं लीड करताना ते महत्त्वाचं आहे. यू नीड टू बी द ग्रोथ इंजिन ऑफ द ऑर्गनायझेशन, यू कॅनॉट बी द ऑपरेटिव्ह इंजिन ऑफ द ऑर्गनायझेशन. तुमची सुरुवात तशी असू शकते. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, माझा स्वतःचाच एक्झाम्पल देतो. सेंट अँजेलोस कम्प्युटर लिमिटेड जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मी स्वतःच टीच करायचो. म्हणजे मीच ॲडमिशन आणायचो, मीच क्लासरूम साफसफाई करायचो, मीच शिकवायचो, सगळं मीच करायचो. मग त्याच्यानंतर मी घोड्यावरनं मी झालो जॉकी.
लोकांना हायर केलं, मग ते शिकवायचे, मग काउन्सिलिंग करण्यासाठी काउन्सिलर लावायचे, मग क्लास सांभाळण्यासाठी मॅनेजर लावला. तर यू कीप ऑन ग्रोईंग. जसं तुम्ही डेलिगेशन करता. दुसरा एक प्रॉब्लेम आहे डेलिगेशनच्या वरनं मला लक्षात आलं की जो लीडर असतो ना, तो अनेक वेळेला आहे ना जिम्मेदारी डेलिगेट करतो, म्हणजे जिम्मेदारी पास ऑन करतो, पण अथॉरिटी पास ऑन नाही करत. मग परत तुम्ही गुंतून राहिला. मग ते प्रत्येक गोष्टीसाठी ते तुम्हालाच फोन करतील उत्तर घेण्यासाठी किंवा क्लिअरन्स घेण्यासाठी. तसं न करता या ब्लाइंड स्पॉटला दूर करण्यासाठी इफ यू स्टार्ट बिकमिंग अ लीडर हू डेलिगेट्स विथ अथॉरिटी, तर तुमची ग्रोथ वाढेल, तुमचा वेग वाढेल आणि तुमचा बिझनेस पसरायला सुरू करेल. यू हॅव टू बिलीव्ह इन युअर पीपल आणि मेक देम लीडर्स. धीरूभाई अंबानीचा सिम्पल फॉर्म्युला होता, बिकॉज ऑफ विच धीरूभाई अंबानी बिकेम धीरूभाई अंबानी. ही हायर्ड पीपल स्मार्टर देन हिम बट वर्किंग फॉर हिम. तर तुम्ही हे ऐकल्यानंतर एक अनालिसिस करा स्वतःच्या संस्थेमध्ये की तुमच्याकडे तुमच्यापेक्षा स्मार्ट किती लोक आहेत. मग जेवढे तुमच्यापेक्षा स्मार्ट लोक असतील ना, म्हणजे तेवढी तुमची प्रगती होईल. स्मार्टर देन यू वर्किंग फॉर यू. मग दुसऱ्या गोष्टीचा भाग असा असतो की त्यांची इन्कम सॅलरी पुरता नसली पाहिजे. त्यांची इन्कम दे शुड बिकम पार्टनर्स इन प्रोग्रेस. तुमचा इन्सेंटिव्ह मॉडेल एवढा स्ट्रॉंग असला पाहिजे की ते तुमच्याबरोबर टिकून राहिले पाहिजेत आणि थांबून राहिले पाहिजेत. तर यू बिकम द एनेबलर ॲज अ लीडर. हा एक फार मोठा ब्लाइंड स्पॉट आहे बरेच उद्योजकांमध्ये, कारण ते सगळं काय स्वतःच करायला बघतात आणि त्यांना असं वाटतं की माझ्यापेक्षा चांगलं कोणच करू शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला ना विश्वासाचा पण विषय असतो की त्याला विश्वास नसतो की माझा कर्मचारी, माझा टीममेट चांगलं परफॉर्म करू शकेल की नाही. तर ही शुड बिकम अ ट्रेनर. यू नीड टू ट्रेन युअर टीम टू बिकम लाईक यू ऑर बेटर देन यू. आता तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगलं बनवण्यासाठी तुमच्याकडे क्षमता नसतील, देन यू शुड गो अँड मीट पीपल लाईक मिस्टर विनीत बनसोडे, जे ती पुढची ट्रेनिंग करू शकतील की हाऊ कॅन यू बिकम द बेस्ट प्रोडक्ट ऑफ युअर ऑर्गनायझेशन ऑर द बेस्ट टीम मेंबर ऑफ युअर ऑर्गनायझेशन. या गरजेच्या गोष्टी आहेत आणि दिस इज द बिगेस्ट ब्लाइंड स्पॉट ऑफ एव्हरी लीडर. प्रत्येक उद्योजक इथेच फसतो. ग्रेट. आय थिंक ना बरेच असे ब्लाइंड स्पॉट आहेत. एक फक्त एक्सप्लेनेशन देतो की ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय. असा एक एरिया आपल्या कामामधला, आपल्या बिहेवियरमधला, आपल्या थिंकिंगमधला जो आपल्याला दिसत नाही पण आपल्याला तो डॅमेज करत असतो किंवा बाहेरच्या लोकांना दिसतो आणि म्हणून त्याला ब्लाइंड स्पॉट म्हटलं जातं. असा एक एरिया जो आपल्याला स्वतः आपल्यामधला दिसत नाही. तर यामुळे होतं काय की आपल्या बऱ्याचशा संधी निघून जातात. तर तुम्हाला आता काय वाटतं सर की कुठली संधी सध्या उद्योजक मिस करतायत, कारण ते एकाच दृष्टीने फोकस करतायत आणि दुसरीकडे त्यांचं लक्षच नाही, पण दुसरीकडे जर त्यांनी लक्ष घेतलं तर त्यांची प्रगती जास्त फास्ट होईल. असा कुठला ब्लाइंड स्पॉट सध्याच्या बिझनेस सिनारिओमध्ये उद्योजक मिस करतायत? कोलॅबरेशन. सगळ्यात वेगाने जर तुम्हाला वाढायचं असलं ना, तर तुम्हाला कोलॅबरेट करणं गरजेचं आहे. आणि ते कोलॅबरेशन करण्यासाठी तुम्हाला ती गोष्ट समजली पाहिजे की मी कोणाबरोबर कोलॅबरेट केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तर कोलॅबरेशनच्या ऑपॉर्च्युनिटीजने तुमच्या कंपनीची वेग वाढते आणि तुमची जी कोलॅबरेटिव्ह केपेबिलिटी आहे ती अगोदर तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण बिझनेससाठी रिसोर्सेस लागतात आणि तो प्रत्येक रिसोर्स आपला असलं पाहिजे असं नाही आहे. कारण अनेक उद्योजक मेकर टावरमध्ये ऑफिस ओपन करतात, तर प्रत्येक ऑफिस मेकर टावरमध्ये मालक नाही ना त्या जागेचा. द स्मॉल एक्झाम्पल ऑफ कोलॅबरेशन हे जागा भाड्यावर घेणं. तर फक्त आपण जागाच भाड्यावर घेऊ शकतो इथपर्यंतच कोलॅबरेट करायचा प्रयत्न करतो लोकांबरोबर. आपल्याला हे पण समजलं पाहिजे की बाबा मी माझ्यापेक्षा मोठ्या फॅक्टरीबरोबर जर कोलॅबरेट केलं तर त्याची यंत्रणा मला मिळाली ना, ती यंत्रणा मी विकत घेतली आहेत का नाही, त्या यंत्रणांचा ऑपरेटिंग कॉस्ट मी बेअर करतोय का नाही, त्या फॅक्टरीमधले एम्प्लॉईज त्यांना पगार मी देतोय का नाही, परंतु ती पूर्ण सामग्री मला वापरायला मिळते कारण मी कोलॅबरेट केलेलं आहे ऑन अ रेव्हेन्यू शेअर मॉडेल ऑर अ मार्केट शेअर मॉडेल ऑर अ बिझनेस शेअर मॉडेल ऑर अ इक्विटी शेअर मॉडेल. कुठच्या तरी फॉर्मॅटच्या मार्फत मी माझी ग्रोथ वाढवली आहे आणि दॅट इज व्हॉट यू डू. सो यू हॅव टू बी कोलॅबरेटिंग. सांते स्पा कुझिनमध्ये मला ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग पसरवायचं होतं, तर वन ऑफ द बेस्ट ट्रेंड टू डू इन बिझनेस इज टू कोलॅबरेट विथ सेलिब्रिटीज. आता हू इज अ सेलिब्रिटी? ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, स्पोर्ट्समन ऑर अ बिग इन्फ्लुएन्सर. तर त्यांच्याबरोबर जर तुम्ही कोलॅबरेट केलं तर दे कॅन क्रिएट द रीच दॅट यू कॅनॉट क्रिएट ऑन युअर ओन ऑर यू कॅनॉट क्रिएट बाय स्पेंडिंग मनी ओनली. तर आम्ही ईशा देओल बरोबर कोलॅबरेट केलं, तर ईशा देओल इज द ब्रँड अँबॅसेडर ऑफ सांते स्पा कुझिन. तर मला फक्त ईशा देओल मिळाली का? तर नाही. कारण जेव्हा ईशा देओल सांते स्पा कुझिन बद्दल काहीतरी प्रमोट करते तर त्या सोशल मीडियावर तुम्हाला लाईक कोणाकडनं मिळतात?
बॉबी देओलकडनं, अभय देओलकडनं, हेमा मालिनीकडनं. म्हणजे इन शॉर्ट, कोलॅबरेशन इज अ स्ट्रेंथ दॅट यू गेट फ्रॉम द पीपल हु आर नॉट युअर एम्प्लॉईज बट युअर पार्टनर्स इन प्रोग्रेस. तर सगळ्यात मोठा ब्लाइंड स्पॉट कुठच्या एंटरप्रेन्योरचा जर असला ना, तर तो आहे कोलॅबरेशन करण्याचा ब्लाइंड स्पॉट. आणि प्रत्येक बिझनेस कोलॅबरेट करू शकतो बरं का, प्रत्येक बिझनेस. म्हणजे तुम्ही काही बिझनेस करा, तुम्हाला फॉरवर्ड इंटिग्रेशन किंवा बॅकवर्ड इंटिग्रेशनच्या ऑपॉर्च्युनिटीज असतात. त्या गोष्टी लोकांना माहीत नसतात. तर दॅट इज अनदर बिग ब्लाइंड स्पॉट ऑफ एंटरप्रेन्योर्स. आपल्याला वाढायचंय, आपल्याला वेगाने वाढायचंय आणि आपल्याला भरपूर रिसोर्सेस लागतील. तर प्रत्येक रिसोर्स आपल्याला विकत घेण्याची गरज लागत नाही. मी जर फ्लाईट घेतो तर विमान थोडी विकत घेतो, मी तिकीट विकत घेतो. तर दॅट इज अनदर क्रूड अँड अ स्मॉल फॉर्मॅट ऑफ कोलॅबरेशन. आय हॅव कोलॅबरेटेड माय ट्रॅव्हल विथ द एजन्सी ऑफ ट्रॅव्हलिंग. पण मला जर एव्हिएशनचा बिझनेस सुरू करायचा असेल तर मला विमानं विकत घ्यायची गरज नाही ना. ज्या व्यक्तीकडे भरपूर विमानं असतील त्याच्याबरोबर मी माझं कोलॅबरेशन करू शकतो आणि त्या कोलॅबरेशनच्या मार्फत त्याचा रोल आहे एरोप्लेन्स ऑपरेट करणं, मेंटेन करणं आणि ऑपरेट करणं. आणि माझा व्यवसाय असेल बिझनेस क्रिएट करणं, डिमांड क्रिएट करणं. कारण डिमांड असला तर त्याला कस्टमर मिळतील. तर आय विल इन्व्हेस्ट इन ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग आणि ही विल इन्व्हेस्ट इन मेंटेनन्स आणि ऑपरेशन्स ऑफ दॅट बिझनेस. दॅट इज अनदर कोलॅबरेशन. तर कोलॅबरेशनच्या ताकदच्या मार्फत तुमच्या मनातल्या जेवढ्या गोष्टी असतील ना, की मला असा बिझनेस करायचा आहे, तसा बिझनेस करायचा, हा करायचा आहे, तो करायचा आहे, या प्रत्येक गोष्टीला शक्यता ठरते जर तुम्ही कोलॅबरेट करायचं ठरवलं तर. ग्रेट. आय तर थिंक कोलॅबरेशन इज अनदर ब्लाइंड स्पॉट. कोलॅबरेशन इज अ व्हेरी बिग ब्लाइंड स्पॉट. बऱ्याचदा मी असं बघतो की सर 10, 15, 20 वर्ष लोक उद्योग करतात आणि व्यवसायाचं पहिलं पर्पज आहे क्रिएटिंग वेल्थ. पण जर तुम्ही त्यांना विचारलं की मागच्या 10 वर्षामध्ये तुमचा टोटल पर इयर पॅट काय होता, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, तर नेट प्रॉफिट जर तुमचा 10 वर्षाचा कॅल्क्युलेट केला आणि टोटल मारली तर एवढी वेल्थ गेली कुठे? हा एक मोठा ब्लाइंड स्पॉट मी बघतो लोकांचा, की 10 वर्ष आपण व्यवसाय करतोय, आपला व्यवसाय प्रॉफिटमध्ये आहे, पण त्याच्यातनं वेल्थ क्रिएट होत नाहीये. आणि ह्या ब्लाइंड स्पॉटमुळे आपण फक्त व्यवसाय चालवतोय आणि वेल्थ क्रिएशनवर फोकसच नाहीये. फोकस नाहीये म्हणजे आपलं दुर्लक्ष होत आहे. पण दॅट इज ऑल्सो अ ब्लाइंड स्पॉट. तर ॲज अ लीडर, ॲज अ बिझनेस ओनर, आपण कुठल्या फोकस कुठे करायला हवा ज्याच्यामुळे हा ब्लाइंड स्पॉट आपला निघून जाईल आणि आपलं वेल्थ क्रिएशनवर फोकस वाढेल? एकदम जबरदस्त ब्लाइंड स्पॉट आहे हा. आणि या ब्लाइंड स्पॉटला समजणं फार गरजेचं आहे की आपण जेव्हा बिझनेस करतो तेव्हा कायदेशीर आणि पद्धतशीर जर एक अमुक पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट आपण डायव्हर्सिफाय करत गेलो तर इट विल बी एन एक्सलंट ऑपॉर्च्युनिटी. आणि डायव्हर्सिफाय करणं म्हणजे दुसऱ्यांच्या बिझनेसमध्ये पैसे लावणं किंवा स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावणं किंवा सोनं घेणं फक्त तेवढंच नव्हे. जर मी रिअल एस्टेटमध्ये डायव्हर्सिफाय केलं, सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेड माझे 43 आउटलेट्स होते मुंबई शहरामध्ये, तर मी माझ्या क्लासेसचे प्रेमायसिस विकत घेत गेलो. तर ते काय कारणामुळे केलं मी? कारण जर जागा जर समजा माझी स्वतःची जर झाली तर अप्रिसिएशन त्या जागेचं माझं झालं. भाड्याच्या जागेवर सर समजा आपण 20 लाखाचं इंटिरियर्स करतोय तर स्वतःच्या जागेवर आपण 40 लाखाचं इंटिरियर्स करतो, कारण आता ती जागा आपली स्वतःची. वी आर डुईंग टू गो ऑन डुईंग व्हॅल्यू एडिशन. करेक्ट. स्वतःची जागा असल्यामुळे मला कोण काढू शकणार नाही, मला लोकेशन चेंज करायची गरज नाही आहे. तर ॲड्रेस ऑफ द बिझनेस ऑल्सो इज अ हिस्टॉरिकल ॲसेट ऑफ युअर बिझनेस. कारण तुम्ही तिथे जेवढे राहता तेवढे तुमची पॉप्युलॅरिटी वाढते. रिटेल बिझनेसमध्ये लोकेशन मॅटर्स अ लॉट. तर लेगसी ऑफ दॅट लोकेशन ऑल्सो इज व्हेरी व्हेरी हेल्पफुल. तर आम्ही रिअल एस्टेट ॲसेट्स विकत घेत गेलो बँकेच्या आधारे, लोनच्या आधारे. तर आम्ही काय केलं, प्रॉफिट्सना कन्वर्ट करत गेलो EMIच्या मार्फत. म्हणजे त्या प्रॉफिट्सचा वापर मी केला EMI भरण्यासाठी. आणि पैशाची किंमत जी असते ना ती दर वर्षाला घटते आणि ॲसेटची किंमत जी असते ना ती दर वर्षाला वाढते. म्हणजे ऑपोजिट रिॲक्शन. बँकेला त्यांच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे, ॲप्रिशिएशन तुमचा झाला. तर आम्ही बऱ्याच प्रॉफिटला डायव्हर्ट केलं ऑन हायर एक्सपेंडिचर टुवर्ड्स EMI विच वॉज क्रिएटिंग फ्युचर वेल्थ फॉर मी, माय बिझनेस आणि माझा परिवार. आता हा माझा भाग झाला. अनेक लोक पद्धतशीर प्रॉफिटमधनं स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. असे अनेक लोक आहेत ज्यांनी मागच्या 30-40 वर्षांमध्ये शेअर्स फक्त विकत घेतलेत
विकले नाहीये. 10 रुपयाचा शेअर 15,000 रुपयाचा झालाय. कॅन यू अर्न दॅट काइंड ऑफ मनी एव्हर इन एनी बिझनेस? नॉट पॉसिबल. आता इंडिया एक ग्रोथ स्टोरी होती, आहे आणि राहणार. तर जर समजा तुम्ही अमुक पर्सेंटेज म्युच्युअल फंड्समध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये लावत गेलात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, तर डेफिनेटली इट विल चेंज द गेम. हा एक. दुसरा टप्पा मी काय करायचो नेहमी, आय एम अ बिझनेसमॅन, फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन. तर मी काय केलं, माझ्या प्रॉफिट्समधनं एक अमुक पर्सेंटेज इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट करत गेलो. रिस्क कव्हरेज इन्शुरन्स, नॉट मनी बॅक पॉलिसी, रिस्क कव्हरेज इन्शुरन्स. आणि त्याच्यामध्ये काय झालं, बिझनेसमॅन म्हणून मी मोठे निर्णय घेतो, कधी कधी घातक निर्णय पण असतील माझे, कदाचित तो बिझनेस नाही चालला किंवा मी नाही राहिलो, तर जे बिझनेसचं माझं लोन आहे ते माझा परिवार फेडूच शकणार नाही. तर आय नीड टू इन्सुलेट देम ऑल्सो, कारण इट इज अ पार्ट ऑफ माय वेल्थ लेगसी टू माय फॅमिली, माय रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स माय फॅमिली और माय रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द टीम दॅट वर्क्स विथ मी. आय इन्शुअर देम ऑल्सो फुल्ली. बरोबर. तर याचा फायदा काय झाला, समजा जर काय अपघात झाला तर माझ्या परिवारावर माझ्या लोन एक्सपोजरचा 1 पैशाचा त्रास नाही येणार. तर दॅट इज ऑल्सो अ ब्लाइंड स्पॉट विच पीपल इग्नोर इन बिझनेस. यू नीड टू बी रिस्क कव्हर्ड आणि यू नीड टू बी इन्व्हेस्टेड इन अ वे ज्याचा लॉंग टर्म मुनाफा तुमच्या परिवाराला, तुमच्या बिझनेसला आणि तुमच्या परिवाराला मिळू शकतो. याचं एक मोठं एक्झाम्पल आहे, एक मोठी कॉफी चेन, हो, आणि त्याचे उद्योजक, त्याचे त्याने आत्महत्या केली. Yes. त्या व्यक्तीने आत्महत्या केली. आणि बॅड प्लॅनिंग. त्यांच्या मिसेसवर ते सगळा लोड आला. तो लोड आला. फॉर्च्युनेटली शी इज डुईंग वेल, येस, म्हणजे शी इज रिकव्हरिंग. पण तो व्यक्ती राहिला नाही ना, आपण तो व्यक्ती घालवला बिकॉज ऑफ बॅड प्लॅनिंग. तर ॲज अ उद्योजक जर तुमच्या प्रॉफिट्समधनं एक अमुक पर्सेंटेज 15%, 20%, 25% कुठच्या तरी अशा ठिकाणी इन्व्हेस्ट झाले पाहिजेत विच बिकम्स अ बॅकअप फॉर यू इन टाइम्स ऑफ नीड. तर हा एक ब्लाइंड स्पॉट आहे. कारण आपण नेहमी बिझनेसला वाढवण्यामध्ये एवढे मग्न असतो, नशेत असतो किंवा गरजेत असतो की हा ब्लाइंड स्पॉट आपल्याला कव्हर करता येत नाही. प्रमाण किती असावं हरकत नाही, तुम्ही पर्सेंटेज ठरवा की एवढ्या पर्सेंटेजला मी अशा पद्धतीने वापरणार विच इज माय फ्युचर वेल्थ बिल्डिंग एक्सरसाइज, आणि ते करणं गरजेचं आहे. ग्रेट. आय थिंक एक छोटा इन्सर्ट ह्यात असं पण आहे की लोकांना वाटतं की माझ्या बिझनेसमध्ये मी सगळे पैसे इन्व्हेस्ट करेन, पण युअर बिझनेस, स्वतःचा जो बिझनेस असतो ना, तो सगळ्यात जास्त रिटर्न देईलच असं नाहीये. आपल्या बिझनेसपेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या सोर्सेस आहेत मार्केटमध्ये, आणि तिकडे आपण फ्युचर वेल्थसाठी क्रिएट करायला हवं. सो दुसरा एक ब्लाइंड स्पॉट मला जाणवतो सर, आणि तो म्हणजे गोईंग ऑनलाईन और गोईंग इन सोशल मीडिया. सोशल मीडियावर लक्ष नाही आहे लोकांचं, आणि सोशल मीडिया खूप बूम होत आहे, आणि प्रत्येकाला वाटतं की माझी ट्रेडिशनल मार्केटिंग आहे किंवा माझं जे डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे त्याच्यामध्येच मी ग्रो होईल, किंवा मी पेड जे मार्केटिंग आहे TV वर किंवा ट्रेडिशनल प्रमाणामध्ये तेच करेन, पण सोशल मीडियाकडे लक्ष नाही. आणि मला वाटतं दॅट इज अ व्हेरी बिग ब्लाइंड स्पॉट. व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? आपण जेव्हा बिझनेसमध्ये व्हॅल्युएशन बद्दल जेव्हा बोलतो, तर ते व्हॅल्युएशन कशावर ठरतं? अनेक गोष्टी असतात व्हॅल्युएशन ठरवण्यासाठी. तुमची मार्केट साईज, क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, क्वालिटी ऑफ सर्व्हिस, नंबर ऑफ कस्टमर्स, नंबर ऑफ रिपीट कस्टमर्स, आणि सर्वात महत्त्वाची ज्याच्यावर ह्या सगळ्या पॉईंट्स अवलंबून असतात ते आहे तुमची विजिबिलिटी. तर ही विजिबिलिटी क्रिएट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ती विजिबिलिटी कशी क्रिएट करावी, किती कमी पैशात करावी आणि किती मोठी करावी याचा निर्णय उद्योजकाला घेणे गरजेचं आहे. आणि इज द लीडर ऑफ द बिझनेस, ही हॅज टू टेक द डिसिजन्स. आता सगळ्यांना माहिती आहे की मी जर टाइम्स ऑफ इंडियाच्या फ्रंट पेजवर ॲड दिली तर मला त्याचा ब्रँडिंगमध्ये फायदा होईल आणि माझा धंदा देखील वाढेल. पण प्रत्येक माणसाची ती केपेबिलिटी किंवा कॅपॅसिटी नसते, तर ऑल्टरनेट मेकॅनिझम्स असतातच. विजिबिलिटी क्रिएट करना इज मैंडेटरी. जितना दिखोगे उतना बिकोगे, जितना अच्छा दिखोगे उतना अच्छा बिकोगे. दिस आर द नॉर्म्स अँड रूल्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग. कारण ब्रँड क्रिएशन इज क्रिटिकली इम्पॉर्टंट, आणि तुम्हाला माहित नसेल की तुम्ही किती मोठ्या व्हॅल्युएशनला एक्झिट करू शकता. आणि दॅट इज ऑल अबाउट ब्रँड बिल्डिंग. जेव्हा तुम्ही ॲडव्हर्टायझिंग करता ना, तेव्हा फक्त तुम्हाला तुमचा पोटेन्शियल कस्टमर बघत नाही, तर तुम्हाला पोटेन्शियल कस्टमर बघतो, गव्हर्नमेंट बघतं, पोटेन्शियल इन्व्हेस्टर बघतो, पोटेन्शियल शेअर होल्डर बघतो, पोटेन्शियल वेंडर बघतो. कदाचित एक असा वेंडर असतो जो इन्व्हेस्टर पण बनतो, जो तुम्हाला वेंडर पण बनतो आणि जो तुम्हाला बिझनेस पण देतो. ते लोक पण पाहतात. तर विजिबिलिटी इज क्रिटिकली इम्पॉर्टंट. यू हॅव टू बी ॲज विजिबल एज पॉसिबल. आणि सुदैवाने आज तुम्हाला अशा यंत्रणा अवेलेबल आहेत की तुम्ही इथे खर्च करता आणि जगभरात दिसता.
म्हणजे वेन आय स्टार्टेड बिझनेस 35 इयर्स बॅक, त्यावेळेला अशी यंत्रणा नव्हती. समजा जर मी बांद्रामध्ये जाहिरात केली तर फक्त बांद्राच्याच लोकांना दिसायचो, जर मी मालाडमध्ये जाहिरात केली तर फक्त मालाडच्याच लोकांना दिसायचो. पण आज असं नाही आहे. आज जर मी जाहिरात केली तर मी जगभरात दिसू शकतो. माय ब्रँड कॅन बी विजिबल टू अक्रॉस द वर्ल्ड ॲट नो कॉस्ट. ग्रेट. सोशल मीडियामध्ये तुम्हाला खर्च लागतच नाही ना. तुम्हाला जर वाढवायचं असेल आणि प्रचार करायचा असेल तर तुम्हाला पब्लिसिटी बजेट लागतो, पण ते गरजेचं नाही. इट इज ऑप्शनल. तुमच्या एखाद्या नातेवाईकाने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये तुमच्या लिंकला क्लिक केली तर तो सॅन फ्रान्सिस्कोला राहतो. त्याने क्लिक केल्यानंतर त्याच्या नेटवर्कमध्ये जेवढी अमेरिकेत लोक असतात, तुमची ती पोस्ट त्या सगळ्या लोकांना विजिबल होते. नाव हॅव यू स्पेंड फॉर इट? नो. आता तुम्ही एक पोस्ट टाकली आणि त्यांना मुख्यमंत्री ऑफ महाराष्ट्राने जर बघितलं आणि क्लिक केलं तर पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघणार, कारण सगळे त्यांचे फॉलोअर्स आहेत. त्यांनी क्लिक केलेली गोष्ट सगळ्यांना दिसते. तर द ॲडव्हान्टेज इज प्लेंटी. ईशा देओलने एक पोस्ट केलं आणि हेमा मालिनीने क्लिक केलं तर हेमा मालिनीचे फॉलोअर्स सगळे बघतात. करेक्ट. These are smart strategies of doing business, but visibility is a mandatory factor. Being a part of the social media, paid, unpaid, किंवा hybrid model, paid and unpaid together, are important and that has to be done. आणि तो आहेच एक ब्लाइंड स्पॉट. आता दुसरी गोष्ट म्हणजे किती सोशल मीडिया करावी, तर त्याचं तुम्ही बजेट अलोकेट करू शकता की विजिबिलिटी एवढी झाली पाहिजे किंवा मी एवढे पैसे खर्च करणारच, आणि दॅट इज अ पार्ट ऑफ माय ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग बजेट. इट विल गिव्ह ग्रोथ अँड स्पीड टू युअर ग्रोथ ऑफ द बिझनेस. ग्रेट. आय थिंक बरेच ब्लाइंड स्पॉट्स आहेत, पण आज वेळेअभावी आपण इथेच थांबूया. पण खूप चांगले इन्साइट्स मिळाले आणि थँक्यू फॉर युअर टाइम. माय प्लेजर.